गणगण गणात बोते. जय गजानन महाराज. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत गजानन महाराज प्रकट दिनाच्या विशेष दिवशी घरच्या घरी पूजा कशी करावी, काय नैवेद्य करावे, मंत्र कसा जपावा आणि भक्ती उपाय कोणते आहेत. मंडळी, प्रकट दिन म्हणजे फक्त एक दिवस नाही, तर श्रद्धा, भक्ती, सेवा आणि मानसिक शांती मिळवण्याचा पवित्र दिवस आहे. आजच्या व्हिडिओत आपण घरच्या घरी पूजा पद्धती, नैवेद्य व आरती, मंत्र जप व नामस्मरण, भक्तांचे अनुभव व कथा, जीवनात भक्तीने कसे बदल घडवता येतात हे सर्व जाणून घेणार आहोत. प्रकट दिनाची कथा व महत्त्व. गजानन महाराजांचा प्रकट दिवस म्हणजे शेगाव येथे पहिल्यांदा दर्शन झालेला दिवस. या दिवशी महाराजांनी भक्तांना आपली कृपा दाखविली. अनेक भक्तांनी सांगितले की संकटातून मुक्तता, आजार बरे होणे, मानसिक शांतता मिळाली. घरच्या घरी प्रकट दिन साजरा केल्यास संकटे कमी होतात आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते. एक वृद्ध महिला ज्यांचे घर आर्थिकदृष्ट्या संकटात होते, प्रकट दिनी भक्तिपूर्वक पूजा करते. काही महिन्यातच घरात आनंद आणि समाधान वाढते. घरच्या घरी पूजा कशी करावी. स्वच्छता. मंदिर किंवा पूजास्थळ स्वच्छ करा. सजावट, फूल, दीप, हलका सुगंधित धूप. पूजा साहित्य: नारळ, अक्षदा, फुलं, दीप, नैवेद्य. आरती. गजानन महाराज आरती. पूजा करताना कोणताही तणाव नसावा. पूजा सकाळी उगवता सूर्य किंवा संध्याकाळी दीपावलीसारखी दिवा लावून करा. लहान मुले सोबत असल्यास भक्तीची भावना वाढते. नैवेद्य व भोग. गजानन महाराजांना गोड पदार्थ प्रिय होते. नैवेद्य: बेसन भाकर, लाडू, हलवा, उकडीचे हलवे, फळं, भात. नैवेद्य अर्पण करताना मनातील भक्ती ही सर्वात मोठी भेट आहे. सोपे उपाय. घरच्या कोणत्याही पदार्थाचे नैवेद्य अर्पण करता येते, फक्त श्रद्धा असावी. काही भक्तांनी सांगितले की प्रकट दिनी नैवेद्य अर्पण केल्यावर घरात सुख शांती वाढली. मंत्र व नामस्मरण. प्रकट दिनाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नामस्मरण. मंत्र: ओम गण गण गणात बोते. गजानन महाराज की जय. दिवसातून 10 ते 15 मिनिटे मंत्र जपणे लाभदायक. जे लोक बसून जपू शकत नाहीत ते चालताना किंवा दिवा लावताही जपू शकतात. मंत्र जपाने मनातील नकारात्मक विचार दूर होतात. मानसिक शांती, समाधान आणि आशीर्वाद मिळतो. संकटातून मुक्तता, आजार बरे होणे, नोकरी, व्यवसायात आशीर्वाद. सोपे भक्ती उपाय. घरात शांतता टिकवा. धूप, फुलं, दीप. 5 ते 10 मिनिटे ध्यान. गजानन महाराजांचे नामस्मरण. वृद्ध व गरजू लोकांना मदत. सेवा सर्वोत्तम नैवेद्य आहे. हे उपाय घरच्या प्रत्येक सदस्यासाठी उपयुक्त आहे. गजानन महाराज प्रकट दिन फक्त पूजा अर्चना नाही, श्रद्धा, भक्ती, सेवा आणि मानसिक शांतीचा दिवस आहे. घरच्या घरी हे उपाय करून जीवनात सुख, समाधान आणि आशीर्वाद अनुभवता येतो. गजानन महाराज प्रकट दिन, महत्त्व, तारीख आणि अद्भुत कथा जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.